भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त अंबरनाथ शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कार्यक्रम पार पडला। पक्षाच्या गौरवशाली 46व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी अंबरनाथ पूर्व येथील भाजपा कार्यालयात ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला। तसेच माजी नगराध्यक्ष तथा भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी अभिजित करंजुले पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत स्थापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पक्षाच्या विचारसरणीप्रती निष्ठा ठेवून जनसेवेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे त्यांनी आवाहन केले। ध्वजारोहणानंतर पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत आगामी उपक्रम, संघटन बळकटीकरण आणि विकासाभिमुख कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमाला शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। माझा परिवार भाजपा परिवार या घोषवाक्याने प्रेरित होत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपा ध्वज फडकवत पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली। एकूणच अंबरनाथमधील हा स्थापना दिन उत्साह आणि अभिमान तसेच संघटनात्मक एकतेचे प्रतीक ठरला। आज 6 एप्रिल 2024 रोजी भारतीय जनता पार्टीला 46 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्या निमित्ताने अंबरनाथ शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयामध्ये आज सर्व नगरसेवक असतील, सर्व कार्यकर्ते यांना बोलवून आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं। आणि त्याचबरोबर आम्ही उत्साहात सगळ्यांनी आजचा दिवस साजरा करत आहोत, स्थापना दिवस। आणि ज्या विचारसरणीतून हा पक्ष उभा राहिला आहे, जो की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, या विचारसरणीलाच आज प्रोत्साहन देत सर्वांशी आज हितगुज केली आहे। सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आहे आणि सर्वांना संघटित होऊन अजून चांगल्या प्रकारे काम करण्याचं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे। आणि आज पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना, पूर्ण भारतातील तसेच जगभरातील सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।